आपल्या भागात एक टॉपचा विषय चालू करायचं प्लॅनिंग आहे. बघूया कसं काय काय होते. 100 फुटीला एक काम होतं. मग मी आणि महेश ते जाऊन करून आलो. तिकडे जाऊन येऊसपर्यंत जाण्या घराजवळ आलता. मग तो चल म्हणला, कारण त्याच्या गाडीवर रिडीम काढायचं होतं. दुपारी कारखान्यावर एक काम होतं. माझी गाडी बाहेर गेली म्हणून पत्त्याला घ्यायला बोलवलो. इथपर्यंत आले तर आपल्या भावाच्या स्टुडिओवर जाऊन यायचं म्हणलो. मग आम्ही निघालो कर्नाल रोडला. सुशांत गार्डनच्या अलीकडेच आपल्या भावाचा स्टुडिओ आहे. तुम्ही म्हणत असलेला शेड मधलं कसलं स्टुडिओ, तर दिसते तसं नसते म्हणून जग सारप असते. हो बघा, आपला बंटी भाऊ गेले गेले आपलं स्वागत केला. या वॉलवर किती पोस्टर दिसतात ते सगळे काम आपल्या भावाने केले आणि सगळे टॉप क्वालिटीची कामं असतात. मेन डोळं फिरण्यासारखा विषय तर इथं आहे. कसं आहे धनका नादालाच लागायचं नाही. भावाने सेटअपच तसं केलाय. फिल्मच्या सर्व पोस्ट प्रोडक्शनची कामे इथे होत्या, जसं की एडिट, DI, VFX, साऊंड रेकॉर्डिंग आणि डबिंग. आणि तुम्ही लिहिलेलं कुठलं गाणं असलं तरी ते इथं तुम्हाला रेकॉर्ड करता येणार आहे. ह्या सगळ्या सुविधा असणार सांगलीतलं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं ड्रीमलाइट स्टुडिओ. भावांनो, शेवट विषय एकदा यायला लागते. हा, येताना बारीक पाऊस लागला, पण पत्या दुकानावर जाणार होता म्हणून तसंच न थांबता आलो. संध्याकाळी मी आणि मम्मी फिजिओथेरपीकडे गेलो, कारण माझं मानेचं ट्रीटमेंट चालू आहे. मग तिथं